भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना थेट इशारा दिला। जयंत पाटील यांनी माझ्या लादी लागू नये, मला डिवचल्यास मी सोडणार नाही असा इशारा सुरेश धस यांनी जयंत पाटलांना दिलेला आहे। मवियाच्या सरकारी काळामध्ये जलसंपदा विभागातील कामांच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांनी जयंत पाटलांना चांगलेच धारेवर धरलं। तसंच महालक्ष्मी कुणाची संस्था आहे आणि त्यांच्या मागे कुणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहे हे पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला कळेल असा थेट इशारा जयंत पाटलांना सुरेश धस यांनी दिलाय। मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले आहे। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे काम करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी। या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा। हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल। ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना। अहिल्यानगरमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना काळे फासण्याचा प्रयत्न झाला। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न मात्र हाणून पाडण्यात आला। दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया विचारली असता खासदार वागचौरे यांनी बोलणं टाळलेलं आहे।